हॅलो हॅलो हॅलो. तर सर्वांना माहिती आहे की कुठं ना कुठं सर्वांनी GST हा शब्द ऐकलाच असेल. GST कमी झाली, GST वाढली आणि सर्वजण GST पे सुद्धा करतात. सर्वसामान्य नागरिक, प्रत्येक नागरिक GST पे करतो म्हणजे करतोच. तर GST म्हणजे काय याबद्दल आपण सर्व बेसिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ हा राहणार आहे. तुम्हाला खूप सारी GST बद्दल बेसिक माहिती मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला पूर्ण GST म्हणजे काय ओव्हरऑल तुम्हाला समजेल. हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरेल. GST मध्ये सर्व बेसिक टर्म्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तेही खूपच सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये. तर चला, आणि हो, अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. GST इट्स अ लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा एक इनडायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याकडून हा टॅक्स डायरेक्टली घेत नाही, इनडायरेक्टली घेते. म्हणजे आपण सर्वजण हा टॅक्स पे करत असतो, पण आपल्याला माहिती नसतं की आपण टॅक्स पे केला आहे. म्हणजे समजा आपण ग्रोसरी शॉपमध्ये गेलो आणि तेथून आपण एक असा पेनही खरेदी केला, तर यावर सुद्धा आपण GST पे केलेली असते. यामध्ये GST इन्क्लुडेड असते. हे आपल्याला माहिती नसतं, कारण हे आपल्याला दुकानदार ओव्हरऑल टोटल आपल्याला पेनची किंमत सांगतो. असं सांगत नाही की यामध्ये एवढी GST आहे, याची कॉस्ट एवढी, याचं प्रॉफिट एवढं, हे असं दुकानदार आपल्याला सांगत नाही. याची आपल्याला टोटल प्राईस सांगत असतो. तर पहा, GST इनडायरेक्ट टॅक्स आहे हे तर तुम्हाला कळलं. आता GSTचे 3 प्रकार आहेत. CGST आणि जे आपले युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश असतात तिथं UTGST लागतं, आणि SGST, IGST. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सॉरी, हे UTGST, SGST म्हणजे स्टेट अँड सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटला जातं, आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे स्टेट गव्हर्नमेंटला जातं. तसंच UTGST म्हणजे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे केंद्रशासित जेवढे प्रदेश असतात त्यांना जातं. तर हे स्टेटला आणि हे केंद्रशासित प्रदेशला. तर पहा, हे सेमच आहे, फक्त केंद्रशासित प्रदेशच्या जागी आपण हे टर्म यूज करतो, त्याला UTGST असं म्हणतात. तर CGST मध्ये आपण कोणतेही ट्रान्झॅक्शन केलं तर त्यामध्ये दोघ जणांना म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला, ज्या स्टेटमध्ये ते ट्रान्झॅक्शन झालं आहे त्या गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण टॅक्स पे करत असतो. तर हे 50-50 मध्ये म्हणजे 50% स्टेट गव्हर्नमेंटला आणि 50% सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण जो टॅक्स पे करतो तो जात असतो. तर पहा, GSTचं रेट आहे 18%. तर ह्यामधील 9% हे सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि 9% स्टेट गव्हर्नमेंटला जातं. हे कळालं तुम्हाला CGST अँड SGST. तर पहा, IGST समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर इंट्रा स्टेट सप्लाय आणि इंटर स्टेट सप्लाय हे समजणं महत्त्वाचं आहे. तर इंट्रा स्टेट सप्लाय म्हणजे लोकेशन ऑफ द सप्लायर अँड प्लेस ऑफ सप्लाय हे एका स्टेटमध्ये असणं. म्हणजे आपण आता समजा महाराष्ट्रामध्ये आपण गुड्स डिलिव्हर करतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपला बिझनेस आहे आणि आपण महाराष्ट्रामध्येच गुड्स डिलिव्हर करतो, महाराष्ट्रामध्येच गुड्स विकत असतो, तर त्याला इंट्रा स्टेट सप्लाय म्हणतात. आणि जर समजा आपला बिझनेस आहे महाराष्ट्रामध्ये, समजा बॉटल्सचा बिझनेस आहे आणि आपण बिझनेस डिलिव्हरी म्हणजे आपण गुड्स दुसऱ्याही स्टेटमध्ये विकतो, जसं राजस्थान, गुजरात ह्या पण स्टेटमध्ये आपले बॉटल्स जातात, आपण तिकडे पण डिलिव्हरी करतो, तर त्याला इंटर स्टेट सप्लाय म्हणतात. तर पहा, एका स्टेटमध्ये आपला बिझनेस चालणं म्हणजे एका स्टेटमध्ये आपलं बिझनेस आपण बॉटल्स बनवतो, एका स्टेटमध्ये विकतो, त्याला आपण इंट्रा स्टेट सप्लायर्स म्हणतो. आणि जर आपण एका स्टेटमध्ये बनवतो, दुसऱ्या स्टेटमध्ये विकतो, असं वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपण जर बिझनेस करत असलो तर त्याला इंटर स्टेट सप्लायर्स म्हणतात. तर पहा, जेव्हा इंटर स्टेट सप्लाय आपला होतो म्हणजे आपण महाराष्ट्रातले आहोत आणि बाहेरच्या महाराष्ट्रात आपला बिझनेस आहे आणि आपण
जाऊन विकत आहेत गुड्स आपले समजा राजस्थानमध्ये, तर हे आपलं IGST, तिथं आपल्याला IGST लागतं. त्याला जिथं जिथं इंटरस्टेट सप्लाय होतो तिथं IGST लागतं. तर हे IGST हे ह्या दोघांचं टोटल असतं, म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पहा, IGST हे या म्हणजे CGST SGST त्या गुड्सवर 9% असला तर IGST ही त्या गुड्सवर 18% लागते. समजलं? तर चला पुढचं पाहूयात. आता CGST प्रत्येक व्यापाऱ्याला म्हणजे प्रत्येक बिझनेसला CGST लागेल असं नसतं. त्यासाठी काही थ्रेशोल्ड लिमिट्स आहेत. त्या लिमिट्सच्या पुढं जर स्टेट जात असेल, म्हणजे बिझनेस आपला जात असेल, तर तिथं आपल्याला CGST ही भरावी लागते. म्हणजे तिथं आपण टॅक्स CGST गोळाही करू शकतो आणि ती आपण वरती भरू शकतो. म्हणजे GST जे असते ते त्यावर आपल्याला ITC सुद्धा मिळते. म्हणजे ITC म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट. तर इनपुट टॅक्स क्रेडिट जे असतं, समजा आता इथं 3 स्टेज आहेत: मॅन्युफॅक्चरर, ट्रेडर आणि ठीक आहे, मॅन्युफॅक्चरर, ट्रेडर आणि शॉपकीपर आणि लास्ट कन्झ्युमर. तर पहा, मॅन्युफॅक्चर हा गुड्स बनवतो. हा जेव्हा गुड्स बनवतो तेव्हा हा काही GST पे करतो. समजा याने पे केली आहे 2 रुपये आणि नंतर याचं प्रॉफिट आणि कॉस्ट मिळून याचा खर्च झाला आहे गुड्स बनवण्याचा 2 रुपये आणि याचं प्रॉफिट आहे 1 रुपया आणि हे 2 रुपये, म्हणजे असं करून हा 5 रुपयेला गुड्स ट्रेडरला देतो. 5 रुपयाला हा ट्रेडर काय करतो? याचे प्रॉफिट 1 रुपया ॲड करतो आणि ह्या 1 रुपयेवर लागणारी GST असते. म्हणजे आता हे तर या 5 रुपयेमध्ये GST आहे, म्हणजे ह्या 3 रुपयेवर GST 2 रुपये लागली आहे. आता मी हे एक काल्पनिक उदाहरण देत आहे. तर ह्या 3 रुपये हे तर कॉस्ट आहे आणि या प्रॉफिटवर 1 रुपयेवर ही GST लागली आहे. तर पहा, आता हे जे 5 रुपये आहे यामध्ये हा जो याचा प्रॉफिट ॲड करत आहे याच्यावर पण GST लागणार. तर याच्यावर आणखीन 2 रुपये GST लागली. तर हा याला जेवढ्यात गुड्स मिळालं ते, नंतर ह्याचं प्रॉफिट आणि नंतर ॲड झालेली GST, तर हे पण ॲड करून हा याला विकणार. म्हणजे हा याला 7, 5, 6, 7, 8 रुपयाला हे गुड्स देणार याला, शॉपकीपरला. तर पहा, इथं याला जे 2 रुपयेवरचं आहे GST ही जी पे करावी लागत नाही इथं, कारण इथं 2 रुपये अगोदरच पे केली आहे. फक्त याला याच्या प्रॉफिटवरचे 2 रुपये पे करायचे. तर याला म्हणतात ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. कारण याला ही जी GST आहे 2 रुपये ती अगोदरच पे केली आहे मॅन्युफॅक्चरनं, म्हणून यालाही पे करावं लागत नाही. त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात. आणि पहा, जो शेवटचा गुड्स विक्रेता असतो, म्हणजे आता याने गुड्स कन्झ्युमरला विकलं की हा प्रोडक्ट तो गुड्स कुठं विकत नाही, तो स्वतः कन्झ्युम करतो. तर ह्याला अधिकार नसतो की ITC मिळवणं, म्हणजे याला कसलीही ITC मिळत नाही. हा पूर्ण टॅक्स देऊन जातो. म्हणजे इथले पण 2 रुपये, इथले पण 2 रुपये आणि हा जो काही प्रॉफिट ॲड करेल त्याच्यावरचे पण GSTचे 2 रुपये हा सर्व कन्झ्युमर पे करतो. म्हणजे आपण सर्वजण जे गुड्स कन्झ्युम करतात ते पे करतात. तर आता इथं पहा, आता थ्रेशोल्ड लिमिट पाहूया आपण GSTमध्ये काय काय आहे. तर पहा, हे आहेत 4 स्पेशल कॅटेगरी स्टेट: मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड. या स्टेट्सला आहे थ्रेशोल्ड लिमिट 10 लाख. 10 लाख काय? तर 10 लाख यांचं जर टर्नओव्हर 10 लाखाच्या पुढे जात असेल, म्हणजे यांनी गुड्स किंवा सर्व्हिस गुड्स सप्लाय केले 10 लाखाच्या वर किंवा सर्व्हिस दिली 10 लाखाच्या वर, तर यांना GST ॲप्लिकेबल होईल. यांना GSTमध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि यांना 10 लाखाच्या वर जेव्हा पण ह्यांचं टर्नओव्हर जाईल यांना GST पे करायला चालू करावं लागेल. नंतर बाकीच्या स्टेट्सला फक्त त्यांनी जर सर्व्हिसेस देत असतील तर त्यांना 20 लाखाचं थ्रेशोल्ड लिमिट आहे बाकीच्या स्टेटला. आणि गुड्स आणि सर्व्हिस दोन्ही देत असली तरी
20 लाखाचा आहे आणि फक्त जर गुड्समध्ये जर आपला बिझनेस असेल, फक्त गुड्समध्ये डील करत असेल तर आपल्याला 40 लाखाचं आहे थ्रेशोल्ड लिमिट, 40 लाख. तर हे आहे आपलं थ्रेशोल्ड लिमिट. म्हणजे आपलं टर्नओव्हर जर तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि फक्त तुम्ही गुड्समध्ये डील करत असाल तर तुम्हाला आहे 40 लाखाची थ्रेशोल्ड लिमिट. आणि जर तुम्ही समजा मिझोरममध्ये आहात, तुम्ही गुड्समध्ये सर्व्हिसमध्ये कशामध्ये पण डील करत असाल तर तुम्हाला थ्रेशोल्ड लिमिट आहे 10 लाख. तर पहा, आता काही सप्लाय एक्झम्प्ट सप्लाय असतात, जसं ॲग्रिकल्चरल गुड्स, तर ते ॲग्रिकल्चर गुड्सवर आपण GST देत नाही. असे सप्लायसुद्धा आपल्याला GSTमध्ये टर्नओव्हर काउंट करताना, टर्नओव्हर आपण टर्नओव्हर जेव्हा आपण मोजतो थ्रेशोल्ड लिमिट पाहण्यासाठी, तेही काउंट केले जातात. तर पहा, GSTमध्ये जर तुम्ही या कोणत्याही स्टेटमध्ये एक्झम्प्ट सप्लाय किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय करत असाल, जसं की दारू, सिगारेट, म्हणजे याच्यावर जर आपण GST देत नाही, तर असे सप्लाय तुम्ही जर या 4ही स्टेटमधून करत असाल तर तुमची थ्रेशोल्ड लिमिट ही कमी होत नाही. कारण 10 आणि समजा तुमचे 2 बिझनेस आहेत, एक आहे महाराष्ट्रामध्ये आणि एक आहे मिझोरममध्ये. ओके, तर तुमचे 2 बिझनेस आहेत. तर तुम्हाला थ्रेशोल्ड लिमिट काय लागेल, महाराष्ट्रामधली का मिझोरममधली? मिझोरममध्ये काय आहे 10 लाख. तुम्ही फक्त गुड्समध्ये डील करता, तर मिझोरममध्ये आहे 10 लाख आणि महाराष्ट्रामध्ये आहे 40 लाख थ्रेशोल्ड लिमिट. समजा तुम्ही 20 लाखाच्या वर गुड्स विकले, म्हणजे टर्नओव्हर म्हणजे काय आपलं, थोडक्यात टर्नओव्हर म्हणजे आपण सेल किती करतो त्यालाच टर्नओव्हर म्हणतात. तर तुम्ही 20 लाखाचे गुड्स विकले, तर सांगा आता तुम्हाला महाराष्ट्रामधली थ्रेशोल्ड लिमिट अप्लाय होईल का मिझोरममधली? कमेंट करा, लवकर कमेंट करा. तर याचं करेक्ट आन्सर आहे मिझोरममधली, कारण तुम्ही स्पेशल कॅटेगरी स्टेटमध्ये डील करता, तिथे तुमचा बिझनेस आहे, तर तुमची थ्रेशोल्ड लिमिट कमी होऊन 10 लाख होते. समजा तुम्ही मिझोरममध्ये नॉन टॅक्सेबल सप्लाय किंवा 0 रेटेड सप्लाय किंवा एक्झम्प्ट सप्लाय करता, तर तुम्हाला कोणती थ्रेशोल्ड लिमिट अप्लाय होईल? 40 लाखवाली, महाराष्ट्रवाली. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर आता नॉन टॅक्सेबल सप्लाय, 0 रेटेड, एक्झम्प्ट सप्लाय हे खूप डीपमध्ये आहे. तुम्हाला जर ते म्हणजे डिटेलमध्ये आणखीन व्हिडिओ पाहिजे असेल एखाद्या स्पेशल टॉपिकवर, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, मी ट्राय करेन त्यावरही व्हिडिओ बनवण्याचं. तर पहा, GSTचं रजिस्ट्रेशन हे पॅन बेसिस आहे. म्हणजे जे आपलं पॅन कार्ड असतं त्याच्या आधारे आपलं GSTचं रजिस्ट्रेशन होत असतं. तर एका व्यक्तीने जर रजिस्ट्रेशन घेतलं आपल्याला GSTमध्ये, तर ते आपल्याला स्टेट वाईज घ्यावं लागतं. जर आपण महाराष्ट्रामध्ये बिझनेस असेल आणि आपल्याला जर राजस्थानमध्ये सुद्धा बिझनेस सुरू करायचा असेल, तर आपल्याला इथं पण घ्यावं लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि इथं पण रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर पहा, इथं तुम्ही थ्रेशोल्ड लिमिटच्या पुढे गेलात म्हणजे इथं तुम्हाला GST पे करणं अप्लिकेबल आहे, तर तुम्हाला इथं पण करावं लागेल. कारण तुमचं GSTचं रजिस्ट्रेशन हे सेंट्रल आहे. म्हणजे तुम्हाला एका स्टेटमध्ये तुम्ही GSTचं ॲप्लिकेबल असेल तुमच्यावर, तर दुसऱ्या स्टेटमध्ये सुद्धा तुमच्यावर GST आहे ॲप्लिकेबल असते. तर ही होती GSTबद्दल थोडक्यात आणि सिम्पल आणि बेसिक माहिती. GST हा टॉपिक खूप डीपमध्ये आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता, मी त्याचं तुम्हाला पूर्ण कोर्सही प्रोव्हाइड करेल. पण त्यासाठी कमीत कमी 50 जणांच्या कमेंट्स आल्या पाहिजेत, तर मी करू शकते. GST हा विषय खूपच सोपा आणि इंटरेस्टिंग आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.